पंच म्हणून काम पाहायचं एक सामना. चला शुभम आणि इंडिया पिचची पाहणी करून झालेली आहे. आता या दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राईकला असेल प्रतीक, नॉन स्ट्राईकला असेल आकाश. क्षेत्ररक्षण सजलंय धारदेव संघाचं त्या ठिकाणी. बाउंड्री लाईन आपण पाहू शकता. नितीन लेग साईडच्या दिशेने, स्ट्रेट साईडने असेल समीर. चला आनंद यांना पंचगिरीची खूप आवड आहे, ते काही सोडायला तयार नाहीत. धन्यवाद. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर असेल पहिलं षटक घेऊन बाबू अर्थात बाब्या. पहिला चेंडू, त्यावर अप्रतिम असा फटका. कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम असा कव्हर ड्राईव्ह प्रत्येकच्या माध्यमातून पहिला चेंडू सीमारेषा पार, चौकार. पुन्हा एकदा यावेळी मात्र थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. तसेच झालेला गायदेव विरुद्ध गायदेवचा सचिन ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सचिन कृपया स्टेजवर येऊन आपला सन्मान घेऊन जायचंय. रायदेश्वर विरुद्ध गायदेव याच्या अगोदर सामना झाला, त्या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित केला जातो तो सचिन. सचिन कृपया आपला सन्मान घेऊन जायचंय. आमचे लाडके गणपत दादा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाते, त्याचा स्वीकार करायचा आहे. सचिन जंगम गायदेव, गणपत दादा जंगम यांच्या माध्यमातून सचिन जंगम यांचा सामनावीरचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. मॅन ऑफ द मॅचची जर्सी घेतलेला सागर मात्र जातोय त्या ठिकाणी. आता मंथनकडून थोडीशी चूक होते, ही चूक महागडी होती की काय आता येणाऱ्या चेंडूवरती समजेल. यावेळी नक्कीच 2 चेंडूवरती 2 चौकार होत आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र लेग साईडचा दिसलेला चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार. तीन चेंडूवरती सलग 3 चौकार पाहायला मिळाले प्रतीकच्या बॅट मधून. अप्रतिमाची फटकेबाजी म्हणावी लागेल ते प्रतीक याला. थोडीशी लाईन सुरळीत करावी लागेल ते गोलंदाज प्रकाश याला. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाशच्या माध्यमातून. यावेळी मात्र फुलटा चेंडू आणि पंच अजित यांचा इशारा. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 13 या आकड्यावरती. चांगली संयमी खेळी पाहायला मिळते तो संघाचा फलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, यावेळी फुलटा चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. अटेम्प्ट होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. प्रतीक आणि अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळते प्रतीकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये चेंडू पुल केला दिशेने. चेंडू जातोय पुल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पाच चेंडू होते सलग 5 चौकार पाहायला मिळाले प्रतीकच्या फलंदाजीतून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 21 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकाचा परिपूर्ण फायदा उचलत होता प्रतीक. अजूनही उर्वरित एक चेंडू बाकी असेल पॉवर प्लेच्या षटकाचा. पाहूया शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकतोय काय प्रतीक. 6 चेंडूमध्ये 6 चौकार.
म्हणजे एक रेकॉर्ड होईल त्याच्या नावावरती. 5 चेंडूवरती 5 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव चेंडू. आणि सामन्याच्या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके प्रणयदादा जंगम यांचंही आगमन झालेलं आहे. तरी आपलं दारुश्वर सेवा मंडळ धारदे मुंबई यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपली उपस्थिती आम्हाला नेहमीच प्रार्थनीय आहे. मी खूप आपल्याला विनंती करतो की आपण विराजमान व्हायचं. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये संपतंय. धावसंख्या होती ती तब्बल बिनबाद 21. अतिशय महागडं क्षेत्र, अतिशय महागडं षटक पाहायला मिळालं. प्रकाश अर्थात बाब याच्या माध्यमातून थोडेसे कच्च्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मंथनच्या माध्यमातून जर तो झेल टिपला गेला असता तर नक्कीच त्या पुढील 12-16 धावा वाचवल्या आल्या असत्या. परंतु चांगली फलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून नवीन गोलंदाजी मार्कवर असेल प्रकाशच्या स्वरूपाने. एक प्रकाश गाया तर दुसरा आया. आणि आता स्ट्राईकवर असेल आकाश. प्रकाश गोलंदाजी करेल तो आकाश याला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जात आहे. यावेळी प्रकारच्या माध्यमातून चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू एकदा जाऊन पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी चांगली होते. त्या ठिकाणी कलेक्शन सुद्धा चांगलं होतं. त्यात मला येत आहेत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते आकाश आणि प्रतीक याला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. चांगली संयमी ताळमेळीची खेळ पाहायला मिळते मैदानात दोन्ही फलंदाज प्रतीक आणि आकाशच्या माध्यमातून. दुसऱ्या वेळेला दुसरा सामना तळदेव विरुद्ध धारदेव ब. यावेळी मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल ते प्रकाश याला. निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. धावसंख्या मात्र जैसे ते 23 धावा बिनबाद 23. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पाहायला मिळते प्रकाशच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी असतील. गोलंदाजी मार्कवर असेल प्रकाश. यावेळी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव धावून पूर्ण. सागरच्या माध्यमातून त्याच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी सुद्धा चांगली होती आणि तद्वार मात्र 2 धावा त्या पूर्ण करण्यात यश येत आहे ते आकाश आणि प्रतीक याला. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 25 या आकड्यावरती. चांगली खेळी बनायला गेले दोन्ही फलंदाज आकाश आणि प्रतीक याला. पुढचा चेंडू प्रकाशाचा. यावेळी पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेने कडा चेंडू हवेत पाहूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं नितीनच्या रूपाने आणि झेल मात्र धरतीला रान. आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मला वाटतं त्या ठिकाणी 2 धावा एक्स्ट्रा अशा टोटल 4 धावा येत आहेत. झेल मात्र त्या ठिकाणी सुटतोय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात सुद्धा 2 धावा अशा टोटल एका चेंडूवरती 4 धावा येत आहेत. थोडस गच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय धारदेव संघाकडून. दुसरं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावर धावसंख्या होते मात्र 29 धावा. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आणि पंचांचा इशारा नो बॉल. पंच आनंद जंगमाचा इशारा नो बॉल. अतिरिक्त धावांची बर फ्रीट असेल. या 5 धावा सुद्धा असतील. धावांची लयलूट केली जाते तळदेव संघाकडून. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. आणि आता यानंतरचा येणारा चेंडू सुद्धा फ्रीटचा असेल. याची फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल चौकार षटकार ठोकायची. फ्रीटचा हा चेंडू होता. चेंडू हवेत आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. एक धाव धाव पूर्ण. प्रतीक यांनी जर षटकार मारला तर पारुना जंगम तळदेव यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रतीक आपण त्याचा फायदा उचलाय. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या होती 35. अतिशय महागडं षटक पाहायला मिळतंय प्रकाश दोन्ही प्रकाशच्या माध्यमातून. अजूनही उर्वरित एक चेंडू. या चेंडूवरती अप्रतिम असा फटका. चेंडूला दिशा गेल्याने चेंडूला पाठवले सीमा रेषा पार चौकार. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपतोय.
कसा बदल केला जातोय. पहिला चेंडू आणि पंच अजित यांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 40 आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडू म्हणजे तब्बल 40 धावा कुठल्या गेल्यात पाहूया. येणारे चेंडू असतील 12. पुन्हा एकदा सज्ज मंथन गोलंदाजी मार्कवर त्याचा सामना करेल आकाश. यावेळी स्लोअरचा चेंडू खोदून काढला त्या ठिकाणी ऑफ साइड दिशेने नजाकेदार जबरदस्त फटका चौकार. आता बाजीराव आपला स्वतःचा अनुभव युवा गोलंदाज मंथन याला सांगताना पुन्हा एकदा स्लोअर मध्ये चेंडू पाहूया. यावेळी चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्याने झेल मात्र धरतीला केलं जातोय दान. अन्नदान योगदान त्यानंतर हा झेलदान अशी विविध कामं करताना आपण किरण यांना नेहमीच पाहतो. तसंच काही काम त्यांच्या माध्यमातून असुद्धा केलं जात आहे. येत आहे तद्वर 2 धावा. धावसंख्या होते ती तब्बल बिनबाद 46. पुन्हा एकदा स्लो मध्ये चेंडू दिशा दिल्या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं प्रकाशच्या माध्यमातून. येते मात्र एकेरी धाव. एका धावेवर समाधान मानायला लागेल ते आकाश आणि प्रत्येक धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 47 आकड्यावरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. यावेळी मात्र चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा हा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मंथनच्या माध्यमातून आणि चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळतंय ते शैलेच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू आता टुटुगो असतील. तिसऱ्या षटकातील मंथनच्या माध्यमातून स्ट्रायकर असेल. यावेळी मात्र प्रतीक नक्कीच मोठ्या फटक्याचा आता प्रयत्न केला जाईल. यावेळी फुल टॉस चेंडू पाहूया. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडू खाली होतोय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार षटकार. देतोय धावसंख्या जाऊन पोहोचते षटकाराच्या मदतीने तब्बल 53 या आकड्यावरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 1 चेंडू बाकी असेल. लाजवाबची फलंदाजी पाहायला मिळते प्रतीक आणि आकाशच्या माध्यमातून. अजूनही कोणता गडी बाद करण्यात यश नाही आलं ते धारदेव ब संघाच्या क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांना. थोडीशी रिफ्रेशमेंट केली जाते मैदानामध्ये. थंड वाऱ्याची झुळूक आपल्याला पाहायला मिळते. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार षटकार. मध्ये संपले. धावसंख्या झाली ती तब्बल 59 धावा. अप्रतिम फटका शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट होता. टायमिंग त्या ठिकाणी परफेक्ट होतं. ताकद अचूक होती आणि नजाकत भरा हा षटकार प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला रिव्हर्सच्या स्वरूपात. आता शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन येतील ते बाजीराव. बाजीराव मस्तानी खास गावावरून आलेले बाजीराव गोलंदाजी मार्कवर त्याचा सामना करतील आकाश. बिर्याणीचा असर थोडासा जोरात झालेला दिसतोय. बाजीराव वेगवान गतीचा मारा. सोळशी कोयना कांडाटी खोऱ्यात गाजलेला हा गोलंदाज. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. अरुण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल नक्कीच. त्यावर मात्र येईल 1 धाव. या एकेरी धावेने 60 रनांचा टप्पा गाठतो दत्तादेव संघ. आणि विशेष म्हणजे अजूनही एकही गडी बाद यश करण्यात
आलं नाही ते धारदेव संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय प्रतीक. नक्कीच चौका षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल प्रतीकची. या येणाऱ्या 5 चेंडूवरती पंचांचा आता ऑब्जेक्शन येत आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू गॅप्स मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 64-11 वरती. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. बाजीरावच्या माध्यमातून प्रतीक मात्र या ठिकाणी चांगल्या टच मध्ये दिसतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 65 या आकड्यावरती. अप्रतिम खेळ पाहायला मिळते प्रतीक आणि आकाशच्या माध्यमातून. अजूनही बाजीरावच्या षटकातील शेवटच्या षटकातील हरावाच्या षटकातील 4 चेंडू बाकी असतील. यावेळी फुलटॉस चेंडू ऑफसाईड दिशेने कटवलाय. एक धाव धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. सागर स्वतः त्या ठिकाणी होतो चेंडूवर. त्यांनी 2 धावा तत्वर पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या झाली ती तब्बल 67 धावा. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि किरण यांच्या माध्यमातून दुसरा झेल या ठिकाणी सोडला जातोय. 6 वर्षानंतर क्रिकेटमध्ये त्यांचं पदार्पण होत आहे. नक्कीच त्यावर येते मात्र एकेरी धाव. नक्कीच प्रतीक वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. फटका त्या ठिकाणी फसलाय. चांगलं एक्स्ट्रेक्शन पाहायला मिळते शैलीच्या माध्यमातून. धावचीच्या स्वरूपात पहिला झटका पहिला गडी बाद होत होतो पिंपळदेव संघाचा आकाशच्या स्वरूपाने. रुपये प्रत्येकी असं पारितोषिक आलेलं आहे. आपल्याला ते ऑनलाईन UPI ट्रान्सफर केले जातील. याची आपण नोंद घ्यायची. नवीन फलंदाज दिनेशच्या माध्यमाने आणि बाजीरावचा शेवटचा चेंडू. नाराजगी व्यक्त करत हा चेंडू ₹251 UPI पारितोषिक दिलं जाईल. याची आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली ती आजच्या दिवसातील हायस्ट धावसंख्या 72 धावा. तब्बल 72 धावा कुठल्या गेल्या मैदानामध्ये. 4 षटकांचा हा सामना होता आणि 73 धावांचं आव्हान असेल टीम धारदेव ब समोर. प्रतीकने वैयक्तिक अव्वल अशी खेळी करत 47 धावा वैयक्तिक धावा कुठल्या. अजून एक चेंडू बाकी असेल. नक्कीच 50 धावांचा टप्पा त्यांनी पार केला असता. अप्रतिम अशी खेळी प्रतीकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याची पुरेपूर अशी साथ निभावली तो नॉन स्ट्रायकर आकाश यांनी. जयदेव संघ आता लगेचच शिस्तबद्ध पद्धतीने मैदानामध्ये दाखल होतोय. सर्व खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. नारायण जंगम नेहमी त्यांचं मोलाचं योगदान त्यांच्या संघाला सर्वांना लाभत असतं. युवा खेळाडूंना ते नेहमी प्रेरणा देत असतात. वयाची वर्षाची मर्यादा न बाळगता अव्वल दर्जाचा खेळ आपण त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहतो. यानंतरचा होणारा सामना असेल टीम गाळदेव विरुद्ध टीम धारदेव क. दोन्ही संघाचे संघ नाही. कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 73 धावांचं आव्हान असेल. 73 धावांचं आव्हान असेल धारदेव संघासमोर. यानंतरचा होणारा सामना असेल टीम गाळदेव विरुद्ध टीम धारदेव क.
दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकी केली जाईल. सचिन जंगम आपला 22वा राऊंड मैदानाचा पूर्ण करताना ताबडतोब फलंदाजी करायला लागेल तर धारदेव संघाला 24 चेंडू मध्ये तब्बल 73 धावा खोटाव्या लागतील. चला तळदेव संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. दोन्ही फलंदाज दादू संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. नाणेफेकी त्या ठिकाणी केली. शुभम नाणेफेकी करून घ्यायची. मी आमच्या गावचे दिलीप धोंडीबा जंगम यांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील हा तिसरा सामना टीम गायदेव विरुद्ध टीम धारदेव क. नाणेफेकी केली जाते त्या ठिकाणी टीम धारदेव क विरुद्ध गायदेव. दुसऱ्या फेरीतील हा अंतिम सामना आमचे लाडके दिलीप धोंडीबा जंगम यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. नाणेफेकीचा कौल गायदेव संघाने जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा प्रथम निर्णय घेतलेला आहे. शैलेश आणि नितीन अशी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. धारदेव संघाकडून गोलंदाजी मार्कवर असेल निलेश. पहिला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू आणि स्वतःच्याच गोलंदाजावरती अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आर्मी मॅन निलेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती. चांगला चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अनिल जंगम कृपया प्रकाश जंगम कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. प्रकाश शंकर जंगम यावेळी मात्र शैलेशच्या बॅट मधून टाकादार फटका. चेंडूला पाठवणे सीमा रेषा पार चौकार. यावेळी पुन्हा एकदा पंच अजित यांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते शैलेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ पाहिला पण 2 चेंडूंमध्ये तब्बल 6 धावा कुठण्यात यश येत आहे ते शैलेश याला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. यावेळी मात्र चांगला चेंडू गुल्लेंचा हा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते ती निलेशच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिर होते ते 6 या आकड्यावरती. यावेळी पुन्हा एकदा लेक्सरच्या दिशेने खेळला चांगला चेंडू. त्याच्यावर एक धाव पडणं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला जात नाही.
धावसंख्येत होतोय बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. अजूनही पहिल्या पॉवर षटकातील 2 चेंडू बाकी असतील. भलं मोठं 73 धावांचं आव्हान असेल ते धारदेव संघासमोर. यावेळी मात्र नवीन फलंदाज नितीन असेल स्ट्राईकवर. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू, कोणत्याही पद्धतीची धाव नाही. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते निलेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू पाहायला मिळेल निलेच्या माध्यमातून. स्लोवर गतीचा हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतो आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू निलेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये संपताय. धावसंख्या मात्र स्थिर होती 7 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली निलेशच्या माध्यमातून. समीर चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. नवीन गोलंदाज प्रतीक संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ट्रायकर असेल. पुन्हा एकदा शैलेश. चला प्रतीक लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा आहे. यावेळी मात्र अव्वल त्याचा चेंडू खोलवा टप्प्याचा हा चेंडू काही समान नाही शैल याला, परंतु अव्वल त्याचं रिस्ट्रिक्शन पाहायला मिळते आकाच्या माध्यमातून. पंचांचा त्या ठिकाणी इशारा. पंच आनंद जंग मारतात. अँडीचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट असेल. अतिरिक्त धावांची भर होते. धावसंख्या होते 8 आणि फ्री हिटची सुवर्ण संधी असेल शैलेश याला. प्रतीक चौकार षटकार मारण्याची सुवर्ण संधी असेल ती प्रतीक याला, सॉरी शैलेश याला. नक्कीच फ्री हिटचा पुरेपूर वापर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे. फ्री हिटचा हा चेंडू होता. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहे. दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केली जाते शैलेश आणि नितीनच्या माध्यमातून. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रतीकच्या माध्यमातून मैदानामध्ये प्रगती पथावर. यावेळी पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढा घेऊन चेंडू होता सीमा रेषा पार. चौकार. यावेळी पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अनसक्सेसफुल. चेंडू जातो एक्स्ट्रा जातात. कोणत्याही पद्धतीची धाव नाही. निर्धाव चेंडू सांगता मैदानामध्ये प्रतीकच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र जस येते 14 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावर प्रतीकच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडू बाकी असेल दुसऱ्या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन पाहूया. या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि शैलीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय. करण्यासाठी धावसंख्या मात्र स्थिरावते ती 14 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रतीक. जवळजवळ 73 धावांचं आव्हान असेल ते धारदेव संघासमोर. यावेळी चांगला चेंडू वेगवान गतीचा मारा होतोय प्रतीकच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं एक्स्ट्रेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते आकाच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिरावते ती 14 या आकड्यावरती.
अजूनही 1 to go अर्थातच एक चेंडू बाकी असेल दुसऱ्या या प्रतीकच्या षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू वाईट पद्धतीचा पण त्यानंतर मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतीकच्या माध्यमातून. यावेळी स्लोअर मध्ये चेंडू दिमागदार खेळ केला ते प्रतीकच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 संपताय. धावसंख्या मात्र स्थिर होती ती 14 या आकड्यावरती. अजूनही जवळजवळ 60 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडूंमध्ये 30च्या सरासरी धावा कुटाव्या लागतील त्या नितीन आणि समीर याला. धावसंख्या होती ती 14 धावा. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो तो विक्रम. गोलंदाजी मार्कवर असेल विक्रम, फलंदाजी मार्कवर असेल नितीन. अंकुश जंगम यांच्याकडून प्रतीकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळी मात्र नितीनच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव ठिकाणी पूर्ण होते. शुभमच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र एकही धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाज नितीन आणि समीर याला. धावसंख्येत होते बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विक्रम याचा सामना करेल समीर. तसेच विक्रम याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पारुनाथ जंगम यांच्याकडून. यावेळी मात्र प्रतीकच्या माध्यमातून अव्वल दर्जाचा झेल पाहायला मिळतोय आणि समीर बाद. चेंडू टाकादार फटका लेगच्या दिशेने आणि निलेश यांच्या वरतून जातो हा चेंडू सीमारेषा पार चौकार.
स्ट्राईकवर असेल नितीन. चला घाई करायचे, थोडं सहकार्य करायचंय. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवर असतील नारायण दादा जंगम. स्ट्राईकवर असेल नितीन. नॉन स्ट्राईक असतील सागर. नारायणाने जर विकेट घेतली तर पारुनाथ जंगम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि नक्कीच त्यांना 200 रुपये काढवण्याची सुरुवात संधी होती, परंतु झेल काही या ठिकाणी टिपता नाही आला आणि संधीचं सोनं सुद्धा नाही करता आलं. झेल मात्र या ठिकाणी सोडतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा. चांगली गोलंदाजी होते नारायणच्या माध्यमातून. प्रत्येक विकेटसाठी नारायणच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय पारुनाथ जंगम यांच्याकडून. यावेळी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एकदा धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी आणि एकेरी धावेवर समाधान मानायला लागते. चांगली गोलंदाजी. योग्य लेन अजून टप्पा पाहायला मिळतो नारायणच्या माध्यमातून. अजून ही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता मात्र स्ट्राईकवर येतो सागर. यावेळी मात्र दांडी 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 गोल. नक्कीच 200 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी होती. त्याचा पुरेपूर फायदा उचलतो नारायण. बाकी असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नारायणच्या माध्यमातून. आणि आता नवीन फलंदाज उंची लहान पण कीर्तिमान कर्तृत्व महान असे अरुण जंगम स्ट्राईकवर असतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. योग्य दर्जाचा चेंडू हा टाकला जातोय नारायणच्या माध्यमातून. या खेळामध्ये फक्त आता औपचारिकता बाकी असेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अरुण यांनी जर षटकार चौकार मारला तर त्यांचे बंधू आणि त्यांच्याकडून रोख रुपये 101 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे. प्रयत्न पुरेपूर होते परंतु चांगली गोलंदाजी. योग्य टप्पा अचूक लेन पाहायला मिळते नारायणच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू या शेवटच्या षटकामधील नारायणच्या माध्यमातून सामना करेल पुन्हा एकदा अरुण. चांगला चेंडू. सामन्याच्या ठिकाणी सांगता होते. नारायणच्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 1 गडी बाद करण्याचं अव्वल गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते नारायणच्या माध्यमातून. विजय संघाचं कौतुक, पराजय संघाचा आभार. धन्यवाद. यापुढील होणारा सामना धारदेव क विरुद्ध गाळदेव. गाळदेव संघाने प्रथम नाणेफेकी